नमस्कार मित्रांनो, न्यू मधुर मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये शर्वरी आता चोराच्या उलट्या बोंबा मारत जानकीला म्हणत असते की जानकी वहिनी, अगं तुझा प्रॉब्लेम काय आहे ग बाई? मान्य आहे तुला मला पैसे द्यायचे नाही आहे, परंतु म्हणून माझ्यावर असे खोटारडे आरोप करत तू माझी इमेज का खराब करते? का शोभतं का तुला हे? असं आता तिला विचारते. तेव्हा जानकी रागा करत म्हणते की बस करा शर्वरी वंश. आणि आई, अहो मान्य आहे व्हिडिओमध्ये माझा चेहरा दिसतोय, कारण या दोघांची चोरी पकडल्यानंतर मी माझा मास्क काढला होता, परंतु माझ्यासोबत राहुल भाऊजी आणि शर्वरी वंश होते. आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, असं आता ती विनवण्या करत बोलते. तेव्हा सुमित्रा मात्र तिच्यावरच भडकते. विचारते की अगं कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? हे बघ, तुला माहिती होतं मी शरूच्या विरोधात एकही शब्द खपवून घेणार नाही, त्याचमुळे पुरावा नक्की कुणाच्या विरोधात आहे हे तुम्हाला सांगितलंच नाहीस. काय ग, तुला प्रत्येक गोष्ट शरूच्या विरोधात कशी ग दिसते? हे बघ जानकी, ती तिच्या हक्काचं मागतीये, तुझ्याकडून हिसकावून घेत नाहीये. अगं मी तुला माफ केलं होतं, परंतु आत्ता असं वाटतंय की चूकच केली मी. हे सगळं सुरू असताना ढोंगी शरू नाटकं करत रडत असते. इतर सर्वच जण बघ्याची भूमिका घेत गप्पच असतात. नंतर सुमित्रा काय तुझ्याशी बोलण्याची इच्छाच उरली नाहीये असं वैतागत बोलते, तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे शरू, राहुल, सारंग, सौमित्र हेही निघून गेलेले असतात. तेव्हा जानकी मात्र ऋषी व अवंतीला बोलते की निदान तुम्ही तरी विश्वास ठेवा माझ्यावर. आत्ता मी निर्दोष आहे हे सिद्ध करायला कुठलाच पुरावा नाहीये. तेव्हा ऋषी म्हणतो की पुरावा आहे जानकी. ती आश्चर्याने विचारते की कुठला? तेव्हा तो सांगतो की नानांची ती डायरी. आता जानकी मात्र गप्पच राहते. त्याच वेळेला इकडे रूममध्ये आल्यावर हा राहुल टेन्शनमध्ये म्हणतो की शर्वरी, माझी तर जाम तरतरली होती. आत्ता मला वाटत होतं की त्या हिडन कॅमेरामध्ये आपला चेहरा दिसणार आणि सगळा खेळ खल्लास. तेव्हा शरू देखील म्हणते की होय बरोबर आहे तुझं, नशिबाने वाचलोय आपण. नंतर राहुल म्हणतो की आपल्याला तर माहितीही नव्हतं की घरात जानकीने हिडन कॅमेरे बसवले आहेत, आपण तर बिनधास्तपणे वावरत होतो. तेव्हा शरू मात्र काहीशा विचारात हरवलेली असते. तेव्हा राहुल म्हणतो की काय ग, कसला विचार करतीये? तेव्हा ती सांगते की त्या डायरीसाठी आपण काय काय नाही केलं ना, म्हणजे बघ ना, ती डायरी मिळवली देखील. आपण त्या काळ्या कॉस्ट्यूममुळे वाचलो. आता ती डायरी जानकीकडे आहे. जेव्हा बचावासाठी मी हे सगळं सांगत होते तेव्हा तर जानकी ती डायरी आणून सगळ्यांना दाखवू शकत होती, परंतु तिने असं केलं नाही का? हाच तर प्रश्न तिला आता पडलेला असतो. तर त्याच वेळेला इकडे जानकी ऋषीला सांगते की माझ्याकडे नानांची डायरी नाहीये ऋषिकेश, मला ती डायरी सापडलीच नाही ऋषिकेश. तेव्हा तो म्हणतो की अगं पण मग ही डायरी? तेव्हा जानकी सांगते की ही डायरी कोरी आहे. ऋषी आश्चर्याने आता ती डायरी पाहू लागतो आणि विचारतो की पण मग शर्वरीने ही डायरी चोरण्याचा प्रयत्न का केला? तेव्हा जानकी उत्तर देते की कारण चोराच्या मनात चांदणे, मी त्यांना भीती घातली होती की माझ्या हाती नानांची डायरी लागली आहे आणि त्या डायरीत नानांनी सगळं लिहून ठेवलंय, म्हणूनच तर ती डायरी शोधण्यासाठी त्यांनी इतके प्रयत्न केले. तर ऋषी विचारतो की पण मग नाना डायरी लिहित होते की नाही? जानकी सांगते की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे नाना डायरी लिहित होते, परंतु त्या दरम्यान जे काही घडलं तेव्हा त्यांनी सगळं लिहिलं असेल का? आणि जरी लिहिलं असेल ना तरी ती डायरी एखाद्या सुरक्षित ठिकाणीच त्यांनी ठेवली असेल याची खात्री आहे मला. तेव्हा ऋषी विचार करत म्हणतो की अगं पण मग नानांनी ती डायरी ठेवली तरी कुठे असेल? जानकी म्हणते की माहिती नाही, मी देखील तोच विचार करते. आणि डायरी हाच एक मोठा प्रश्न असतो आता तिच्या पुढे. त्याच वेळेला इकडे सारंग जेव्हा रूममध्ये येतो, ऐश्वर्या अतिशय शांतपणे झोपलेली असते. तो प्रेमाने तिच्याकडे पाहतो आणि पुटपुटतो की किती छान गाढ झोपलाय ना ऐश्वर्या तुम्ही, हे असं किती छान दिसतं. एरवी तर तुम्हाला काय होतं कुणास ठाऊक. आणि आता प्रेमाने तिचा हात हातात घेऊन सारंग तिच्या कपाळावर किस करणार असतो आणि इतक्यात ऐश्वर्याला जाग येते. सारंग तर पुरता घाबरतो तर ऐश्वर्या दचकते. लगेच दचकून ती म्हणते की सारंग काय करत होता तुम्ही? सारंग मात्र आता पटकन बाजूला झालेला असतो. तर सारंगचा मात्र पुरता गोंधळ उडालेला असतो.
तर ऐशू विचारते की सारंग काय बडबडत होतात तुम्ही. तेव्हा तो बोलून जातो की काय नाही, हेच म्हणालो की किती सुंदर दिसताय तुम्ही आणि हे बरं आहे तुमचं. मी तुम्ही झोपेत असताना जरा पुटपुटलो तर लगेच ऐकलं तुम्ही, आणि खाली जेव्हा इतका गोंधळ सुरू होता तेव्हा मात्र गाढ झोपला होता. ऐश्वर्या आश्चर्याने विचारते की काय गोंधळ, कसला गोंधळ. त्यानंतर सारंग सांगतो की अहो आपल्या घरातनं चोर शिरले होते. ऐशू विचारते की काय, परत कसे चोर शिरले. तेव्हा सारंग आता नक्की काय काय घडून गेलं ते सर्व काही तिला सांगतो आणि त्यानंतर बोलतो की पण तुम्ही घाबरू नका कारण मी आहे ना. तेव्हा ऐशू विचारते की तुम्ही काय कराल. तो सांगतो की मी चोरांपासून तुम्हाला वाचवेल. तेव्हा ती हसूनच म्हणते की आता चोर काय मला चोरून घेऊन जाणार आहेत का. सारंग देखील खुश होऊन सांगत असतो की अहो मी भंकस करत होतो. तर ऐशू मात्र डोळे मिटून स्माईल करत असते. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या तुम्हाला एक विचारू का. ती सांगते की हो विचारा ना. तो म्हणतो की तुम्हाला आपल्या संसाराबद्दल काय वाटतं. ती बोलते की काय काय वाटतं म्हणजे. तेव्हा आता सारंग समजावतो की अहो म्हणजे बघा ना, सौमित्र दादा आणि अवंतिका वहिनी दोघेही किती छान संसार करताय. तेव्हा ऐशू बोलते की हो मग. तेव्हा आता सारंग तिला सगळं समजावत म्हणत असतो की म्हणजे अहो ते बघा ना कसे त्यांची फॅमिली वाढवताय. ऐशू म्हणते मग. तेव्हा आता हा लाजूनच सांगत असतो की मग आपण देखील आपली फॅमिली वाढवण्याचा. तेच ऐश्वर्या जांभई देत म्हणते की बापरे माझी झोप पूर्ण झाली नाही आहे, झोपते मी. आणि ती आता मुद्दामहून झोपण्याचं नाटक करत असते. बिचाऱ्या सारंगचा तर खूपच हिरमोड होऊन जातो आणि म्हणतो की महत्त्वाच्या विषयाला हात घातला की बरोबर यांना झोप येते. काय माहिती खरंच झोप येते की नाटक करताय. ऐशू डोळे उघडून सगळं ऐकते आणि हसूनच म्हणते की नाटकच करते. सारंग म्हणतो ऐश्वर्या. ती मात्र कूस बदलून आता झोपी जाते. त्यानंतर दुसरा दिवस उजाडतो. तर नेहमीप्रमाणे सर्वजण आवरून नाश्ता करून कामासाठी निघतात. इतक्यात समोरनं शर्वरी येते. तिच्या हातात पूजेचं ताट असतं आणि ती म्हणते की थांबा. ऋषी विचारतो की काय काय हवंय. तेव्हा ती सांगते की तुमचा वेळ हवा आहे. दादा मला माहिती आहे तुम्ही सगळेच आपापल्या कामात असता, परंतु आज राखी पौर्णिमा आहे. मला तुम्हाला राखी बांधायची आहे. जानकी देखील सगळं ऐकत असते, मागेच असते ती. तर इकडे शरू मात्र साहसूतपणे अतिशय भोळी बाबडी बनून म्हणते की ऋषिकेश दादा मला माहिती आहे तुला अनेकदा माझ्या बाजूने उभं राहता येत नाही, परंतु मी ते समजूच शकते. तू आज या बहिणीला तिचं भावांवर किती प्रेम आहे हे दाखवण्याची एक संधी आहे आणि मला ती गमवायची नाहीये. मला तुम्हा तिघांनाही राखी बांधायची आहे. प्लीज दादा नाही म्हणू नकोस. निदान आजच्या दिवशी तरी सगळे रुसवे फुगवे बाजूला ठेवूया आणि हा आपला दिवस सेलिब्रेट करूया. पुढे शर्वरी त्याला म्हणते की प्लीज माझ्याकडून ओवाळून घेशील, राखी बांधून घेशील का माझ्याकडून. ऋषीची इच्छा नसते परंतु तो आता होकार देतो. तेव्हा शरू मी बसता मी आलेच एका मिनिटात. आता शरू पटकन जाऊन पाट वगैरे घेऊन येते. तिने सगळं काही नीट मांडून ठेवलेलं असतं आणि त्याच्या पुढ्यात ती रांगोळी काढत असते. इकडे हे तिघेही आता सोफ्यावर बसलेले असतात. शरूचं झाल्यावर ते येऊन पाटावर बसतात. तिघांनीही डोक्यात टोपी घातलेली असते आणि आता शरू त्यांना ओवाळायला घेते. ऋषीला गंध लावते, राखी बांधते आणि ओवाळत असते. ऋषी मात्र अतिशय तटस्थपणे बसलेलं असतो. जेव्हा शरू त्याला पेढा भरवायला जाते ऋषी तो पेढा खात नाही आणि तिला सुनावतो की शरू जर का तू ही राखी निर्मळ मनाने बांधत असशील ना तर मी कायम तुझ्या पाठीशी असेल, परंतु जर असं नसेल ना तर मग मला माझं कर्तव्य पार पाडावं लागेल. प्रेमाच्या जागी प्रेम आणि न्यायाच्या जागी न्याय हेच करेन मी. असं बोलून तो तिच्या ताटात ओवाळणी ठेवतो, पटकन उठतो आणि बॅग घेऊन ऑफिसला निघून जातो. खरं तर किती विरोधाभास असतो. हीच ती शरू जिने ऋषीवर हल्ला करवलेला असतो आणि आज चक्क ऋषीला राखीही बांधते. असो पुढे आता ती सौमित्रला ओवाळते, त्यालाही राखी बांधते. त्या सौमित्र व सारंग यांचा शर्वरीवर पूर्ण विश्वास असतो, त्यामुळे राखी बांधून घेताना त्यांना आनंदच होत असतो. ते मिठाईही खातात, शरूला छान ओवाळणीही टाकतात. आता सारंगलाही अशाच पद्धतीने शरूने ओवाळलेलं असतं, राखी बांधलेली असते.
त्यानंतर दोघेही उठतात. तर सौमित्र शरूला म्हणतो की दादा असं का बोलला, हा प्रश्न पडला असेल ना तुला. तेव्हा ती सांगते की नाही, कारण त्याच्या मनात काय सुरू आहे ते माहिती आहे मला. ती जानकीला टोमणा देत म्हणते की हे सगळं त्याच्या मनात कोणी भरलंय हेही माहिती आहे मला. कसं आहे रे दादा, आपण जेव्हा एखाद्या माणसाशी चांगलं वागतो, चांगलं बोलतो, परंतु इन रिटर्न जेव्हा तो असं बोलतो ना, तेव्हा खूप त्रास होतो रे. तेव्हा सौमी म्हणतो की अगं वेडी आहेस का तू, दादा काहीही बोलला ना तरी आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत, तुझ्या सोबत आहोत. त्यानंतर सारंग देखील तिला समजावतो की होय, सौमित्र दादा बरोबरच बोलतोय. शरूताई, आम्ही तुझ्या विरोधात कधीच जाणार नाही, येतो आता. असं बोलून सौमी व सारंग आपापल्या कामासाठी तिथून निघून जातात. त्यानंतर काय, ही नाटकी शरू सुमित्रेकडे येते आणि तिला विचारते की आई, तुला आमच्या लहानपणीची राखी आठवली का गं? अगं तेव्हा मी यांच्याशी मला गिफ्ट पाहिजे, गिफ्ट पाहिजे असं म्हणत खूप भांडायचे. तिघे मात्र मला किती त्रास द्यायचे. तेव्हा सुमित्रा ही जुन्या आठवणींमध्ये रमत म्हणते की हो ग, खरंच किती गुण्यागोविंदाने राहायचा ना तुम्ही. तर शरू मात्र आता उदास होऊन म्हणत असते की होय, परंतु आता तर सगळंच बदललंय. जानकी लगेच बोलून दाखवते की होय अगदी बरोबर, तेव्हा सगळंच स्वच्छ निर्मळ होतं. आतासारखं तेव्हा कोणाचंही मन असं गडोळ नव्हतं, बरोबर ना अवंतिका? अवंतिका ही सांगते की होय अगदी बरोबर बोललात तुम्ही वहिनी. काही मनात तेव्हा छक्के पंचे नव्हते. तर जानकी बोलून दाखवते की होय, तेव्हा तर सर्वांच्या मनात प्रेम आणि माया होती, पण आता काय फक्त कारस्थानं आहेत. मनात एक आणि ओठांवर एक असंच आहे. असं म्हणत जानकी शर्वरीला नकळतपणे टोमणे देते आणि त्यानंतर तिथून निघून जाते. हे सगळं ऐकून सुमित्रेला वाईट वाटतं, परंतु ती काही बोलून दाखवत नाही. शरू तिच्यासमोर साळसूतपणाचा आव आणतच असते. त्यानंतर जानकी जेव्हा किचनमध्ये येते, काम करत असताना अचानक ती इमोशनल होते, तिच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा अवंतिका विचारते की वहिनी काय हो, काय झालंय तुमच्या डोळ्यात हे असं पाणी? तेव्हा ती डोळ्यातलं पाणी पुसत सांगते की काही नाही ग, अचानक नानांची खूप आठवण आली. नाना होते तेव्हा घर किती भरल्यासारखं दिसायचं ना ग. येणारा जाणारा प्रत्येक जण म्हणायचा घर असावं तर रणदिव्यांच्या कुटुंबासारखं, परंतु दृष्ट लागली ग आपल्या कुटुंबाला. कधीच वाटलं नव्हतं ग हा दिवस देखील बघायला मिळेल. ऐश्वर्याने देखील आपल्या सुखाला गालबोट लावण्याचा तेव्हा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळेला सगळ्यांमध्ये एकी होती ग. जेवढं ती आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करायची, तेवढीच आपली नाती आणखी घट्ट व्हायची. वंश आपल्या इतक्या विरोधात जातील कधीच वाटलं नव्हतं ग. अगं आमचं नातं खरंच खूप वेगळं होतं. मला त्यांना हे असं बोलून खूप वाईट वाटलं ग. जे काही वागताय ना, त्यामुळे मला हे असं उलट उत्तर करणं खूप गरजेचं होतं. मला खूप त्रास होतोय ग या सगळ्याचा अवंतिका. असं बोलून जानकी आता रडायला लागते. तेव्हा अवंतिका समजावते की वहिनी प्लीज रडू नका ना, शांत व्हा ना. तेव्हा जानकी म्हणते की रडू दे ग, आज मला खूप दिवसांचं साठलंय, माझं मन जरा मोकळं होऊ दे. खरंच ग आपल्या घराला कुणाची तरी दृष्ट लागलीये. शर्वरी वंश हे असं काही वागतील ना, हा विचारही मनाला शिवत नाही. शर्वरी वंश त्यांच्या भावांशी खोटं वागताय, खोटं बोलताय, हेच सगळं घडतंय ग. का आपण पुन्हा पहिल्यासारखे एकत्र नाही राहत आहोत? का सगळे राग लोभ विसरून आपण एकत्र नाहीये? तिचं बोलणं ऐकल्यानंतर अवंतिका विचारते की वहिनी बाकी सगळ्यांचं तर जाऊ द्या, परंतु तुमचं सांगा, तुम्ही हे विसरणार आहात का? शर्वरी वंशांनी नानांना मारलंय, आपल्या सगळ्यांनाच फसवलंय. एवढंच नाही तर त्यांनी तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता वहिनी. त्यांनी दादांवर हल्ला केला आणि सतत आईंच्या नजरेत तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतात त्या. हे सगळं तुम्ही विसरणार आहात का? विसरायचं सोडा, तुम्ही त्यांना माफ तरी करू शकणार आहात का? म्हणून सांगते वहिनी, फक्त जुने दिवस आठवून आपण खुशच होऊया, कारण पुन्हा असे दिवस येतील अशी जर का अपेक्षा केली तर अपेक्षा भंग होऊन फक्त त्रासच होईल आपल्याला. अवंतिकाचं हे बोलणं ऐकल्यानंतर जानकी मात्र तिला विचारते की तुला काय वाटतंय ग अवंतिका, मीच खूप जास्त ताणते का? मी सगळ्यांना माफ करून टाकायला हवं का? तेव्हा अवंतिका बोलते की बहिणी, अहो हा सगळा तुमच्या मनाचा चांगुलपणा आहे म्हणून हे सगळं बोलताय तुम्ही. आणि माफी तर चुकांना मिळू शकते, परंतु गुन्ह्यासाठी फक्त शिक्षाच असते.
जानकी देखील निर्धाराने म्हणते की होय, अगदी बरोबर. साम दाम दंड भेद सगळंच वापरायला हवं आता आपल्याला. एक सांगू का, मला शर्वरी वंशांना फासावर लटकवायचं नाहीये ग. फक्त त्यांनी केलेल्या गुन्ह्याची माफी मागावी, सगळ्यांसमोर आपला गुन्हा कबूल करावा, हेच वाटतं मला. केलेल्या कृत्याचा त्यांना पश्चाताप व्हायला हवा. या सगळ्याची त्यांनी माफी मागायला हवी, तरच आपण त्यांना माफ करू शकतो ना. तेव्हा अवंतिका सांगते की होय, परंतु त्या हे सगळं कधीच करणार नाहीत. परंतु जानकी सांगते की तरीही मला माझा असा एक प्रयत्न करून बघायचा आहे. तेव्हा अवंतिका तिला सजेशन देते की वहिनी, जे काही कराल ते सावध राहून करा. आता जानकीच्या मनात काहीतरी प्लॅनिंग असतेच. अशाच प्रकारे तिने आता थोड्याच वेळाने शर्वरीच्या रूममध्ये बेडवर तिची लहानपणीची सगळी भातुकलीची खेळणी ठेवलेली असते. शरू तिथे येते, ते पाहते आणि जराशी इमोशनल होऊन ती खेळणी हातात घेते. आता त्यानंतर लगेच जानकी आतमध्ये येते. तिने मोबाईलचा कॅमेरा बहुधा ऑन केलेला असतो, मोबाईल तिने व्यवस्थित पकडलेलं असतं आणि लगेच शरूला विचारते की काय झालं वंश. ही भातुकलीची खेळणी पाहून नानांची आठवण झाली की त्यांचा निर्घुणपणे खून केला याची आठवण झाली तुम्हाला. तर जानकी आता म्हणत असते की वंश, अहो काय नाही केलं नानांनी तुमच्यासाठी. लहानसं मोठं केलं, बोट धरून चालायला शिकवलं, अहो शिक्षण दिलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. मी त्याच नानांना तुम्ही खून केलाय नानांचा. का केलं तुम्ही हे असं? आता शर्वरीच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं. इकडे जानकी मात्र तिच्या तोंडून सत्य वदवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. ती विचारते की काय झालंय, आता तोंडातून एकही शब्द निघत नाहीये तुमच्या. तर जानकी म्हणते की वंश, मी चुकीचं बोलत नाहीये. अहो आठवतंय का तुम्हाला, लहान असताना तुम्हाला ही भातुकलीची खेळणी हवी होती म्हणून हट्ट करत होता, रडत होता तुम्ही, आणि त्याच वेळेला तुम्ही नानांना बाजारात घेऊन गेलात, ही खेळणी घेतली, तेव्हा कुठे शांत झाला. अहो आजपर्यंत ही भातुकलीची खेळणी तुम्ही जपून ठेवलीत. ही भांडी कुंडी तुमची सगळ्यात आवडती होती ना. हो, इतकंच नाही तर आईंनी सांगितलं होतं मला, तुम्ही जेव्हा सासरी गेलात तेव्हा ही सगळी खेळणी बरोबर घेऊन गेला होता आणि आईनं म्हणाला होता की जेव्हा केव्हा मला नानांची आठवण येईल तेव्हा ही खेळणी मी बघत बसेल, बालपणच जाईल, माझा जीव रमेल त्यात. मग या सगळ्या आठवणी आहेत की पुसल्या गेल्यात? जानकीचं हे सगळं बोलणं ऐकून शर्वरी देखील इमोशनल झालेली असते, परंतु तोंडून मात्र एकही शब्द अद्याप निघालेला नसतो. मूग गिळून गप्पच असते. मित्रांनो, आजचा एपिसोड तर इथेच संपतो. तर पुढील भागात आता रात्री जेव्हा ऐश्वर्या जानकीला भेटते, तिला विचारते की मला सांग, अगं तुझ्याकडे जर ती डायरी आहे तर बघ, तू सगळ्यांना ती वाचून का नाही दाखवली किंवा पोलिसांना का नाही दिली? तेव्हा जानकी तिला सांगते की ती डायरी नाहीये ग, खोटं आहे ते सगळं. हे ऐकून ऐश्वर्याला धक्काच बसतो. तर पुढे जानकी सांगते की परंतु माझ्याकडे एक असा प्लॅन आहे ज्याने शर्वरी वंश स्वतः गुन्हा कबूल करतील, यासाठी त्यांना आणखी एका खुनाच्या आरोपात अडकवावं लागेल. ऐशू विचारते की काय, आता आणखी कुणाचा खून? तेव्हा जानकी सांगते, या जानकी रणदिवेचा. शर्वरी वंशांना अडकवण्यासाठी ही जानकी आता स्वतःच्याच खुनाचा खेळ रचणार. मित्रांनो, अखेर जानकीचं हे प्लॅनिंग असतं तरी काय? खरंच जानकीचा हा शेवटचा उपाय आता कामी येईल का? शरू आता तरी सर्वांसमोर गुन्हा कबूल करेल का, किंवा काही ठोस पुरावा जानकीच्या हाती लागेल का? सर्वच काही पाहणे खूप उत्सुकतेचे असेल. अशाच नवनवीन भागांच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या न्यू मधुर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.